नमस्कार मंडळी, सफरनामा बाय दिशा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी बनवला आहे काळ्या मसाल्यामधील तिखट व झणझणीत तर्रीदार चिकनचा रस्सा। यासाठी मी सोबतच मी काही पदार्थ बनवले आहेत। ते चिकनच्या थाळीमध्ये तुम्हाला ते पाहता येतील। तुम्ही माझी चिकनची थाळी पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपण चिकन घेतलं आहे। मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे ते सांगते। आपण घेतला आहे 1 किलो चिकन, एक बारीक चिरलेला कांदा, काळा मसाला, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद, तळलेला कांदा, खसखस, खोबरं, काळा मसाला व अद्रक लसूणची पेस्ट। खोबरं, तळलेला कांदा व खसखस याची आपण पेस्ट बनवणार आहोत या 3 पदार्थाची। व अद्रक लसूण कोथिंबीर याची आपण पेस्ट बनवणार आहोत। हे दोन्ही वाटण करून आपण बाजूला ठेवणार आहोत। हे अद्रक लसूणची आपण पेस्ट बनवूया व खसखस, खोबरं व कांदा याची पेस्ट बनवली आहे। आता आपण कुकर ठेवला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे। रस्सा जर बनवायचा असेल तर आपल्याला थोडंसं तेल जास्तच पाहिजे, त्यामुळे मी थोडं तेल जास्त टाकलेलं आहे। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी टाकला आहे। आता आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया। किंचित लालसर कांदा झाला की आपण त्यामध्ये चिकन ॲड करूया। आपण त्यामध्ये चिकन ॲड करूया। आणखी आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण ॲड करायची आहे। अद्रक लसूणची पेस्ट आपण वाटून ठेवलेली आहे, तर ती आता आपण त्यामध्ये वाटण टाकूया। वाटण टाकून झालं आहे। आता आपण टाकूया 2 चमचे मीठ व 1 चमचा हळद आणि आपण व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेऊया। सर्व मसाला सर्व चिकनला लागला पाहिजे। आता सर्व मिश्रण व्यवस्थित झालं आहे। त्यावरती आपण एक प्लेट झाकून थोडं चिकन शिजू देऊया। चिकन छान शिजत आहे। चिकनला स्वतःचं पाणीही सुटलं आहे। तर आता आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत। मी एका भांड्यामध्ये पाणी गरम केलं आहे। ते गरम केलेलं पाणी आता आपण कुकरमध्ये टाकूया व कुकरला आता आपण पाणी ॲड करतोय। पाणी ॲड झाल्यानंतर आपण कुकर बंद करूया व आपल्याला कुकरला एक शिट्टी घ्यायची आहे। कुकरला एक शिट्टी झाली, गॅस बंद करूया। आता पाहूया चिकन कसं शिजलं आहे ते। चिकन छान शिजलं आहे। सूपला पण छान कलर आलेला आहे। आता आपल्याला एक दुसरी फोडणी तयार करायची आहे। तर पॅनमध्ये आपण तेल टाकूया। तर तेलामध्ये खोबरं, खसखस व तळलेला कांदा याचं वाटण टाकलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट व 2 चमचे कांदा लसूणची पेस्ट पावडर आपण टाकली आहे। त्यामध्ये आता आपण काळा मसाला पण ॲड करणार आहोत। काळा मसाला मी घरी बनवते, त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेन। तर आता हे वाटण आपण मिक्स केलेलं आहे। गॅस बारीक करून आपण शिजवून घेतोय। आता आपण त्यामध्ये 2 चमचे काळा मसाला ॲड करत आहोत। हा मसाला खूपच सुंदर असतो, खूप टेस्टी व सुगंधित असतो। आता मसाला करपू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया व गॅस बारीक मंद करून छान हे वाटण शिजू देऊया। त्याला तेल सुटलं पाहिजे, मग त्यामुळे मंद गॅसवर आपण ते शिजू देऊया। आता तेल सुटलेलं दिसत आहे, सुगंध येत आहे। छान वाटण शिजून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण शिजलेले चिकनचे पीस टाकूया। आपण चिकनचे पीस टाकत आहोत त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिकनचं सूप ॲड करायचं आहे। आपण ते पण ॲड करत आहोत। तुम्हाला जर रस्सा पातळ करायचा असेल तर सूप जास्त टाका, रस्सा घट्ट ठेवायचा असेल तर सूप कमी टाका। मी पुन्हा थोडंसं गरम मसाला पण त्यामध्ये ॲड केला आहे। आपलं चिकन छान शिजत आहे, तेल सुटलं आहे बाजूला, सुगंध येतो आहे। आता आपण वरून कोथिंबीर टाकूया आणि अशा पद्धतीने आपला चिकनचा तिखट झणझणीत तर्रीवाला काळ्या मसाल्यातला रस्सा तयार झाला आहे।
रस्सा एक तयार आहे. त्यावरती आपण आता झाकण झाकूया व गॅस बंद करूया. आता आपण प्लेट सजवायला तयारी करूया. प्लेट सजून तयार आहे. एका वाटीमध्ये आपण मस्त काळ्या मसाल्यात बनवलेलं तर्रीदार तिखट झणझणीत चिकनचा रस्सा दिसतोय. दुसऱ्या वाटीमध्ये चिकनचं सूप आहे. दुसऱ्या वाटीमध्ये सूपमध्ये बनवलेला आळणी भात आहे. मी काही चिकनचं कटलेट्स बनवले आहेत. ज्वारीची भाकरी आहे. सोबत गव्हाची पोळी आहे. आपण कशासोबत पण हे खाऊ शकतो. पोळीसोबतही भाकरीसोबतही हा रस्सा टेस्टीच लागतो. बघा रस्सा कसा दिसतोय. प्रेक्षक मंडळी, तुम्हाला रस्सा कसा वाटतोय मला नक्की कळवा कमेंट करून. माझी आता चिकन थाळी तयार झाली आहे. रस्सा तयार झालेला आहे. सर्व तुमच्यासमोर प्रेझेंट झालेला आहे. मस्त त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ट्राय करून पहा. माझी रेसिपी पाहून तुम्ही करून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.